पूर्णा शहरातील एक सुजाण नागरिक म्हणून चुडावा बायपासला जाहीर निषेध करतो व या साखळी उपोषणाला पाठिंबा देतो। त्याचं मुख्य कारण असं आहे की ब्रिटिशकालीन आपल्या शहराला वारसा आहे। हा पूर्णा जंक्शन रेल्वे जंक्शन आहे आणि या जंक्शन पासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर हा बायपास करण्याचा अट्टहास का कशासाठी हा महत्त्वाचा विषय आहे। कारण अवघ्या 4 किलोमीटरवर 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हा बायपास जात आहे आणि त्यामुळे पूर्णा शहराला व पूर्णा जंक्शनचे महत्त्व कमी करण्याचे एसी मध्ये बसलेले व त्यावेळेसचे जे राजकारणी आहेत त्यांचा हा डाव आहे। तरी माझी सध्याच्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांना व या संबंधित खात्याशी अधिकाऱ्यांना असा मागणी आहे की हा जो मार्ग आहे तो आवश्यक आहे की फक्त पूर्णेचं महत्त्व कमी करण्यासाठी तयार झालेला आहे। याविषयी मेरिटवर चाचणी करून हे मेरिटवर विषय घेऊन आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन तपासणी करून या मार्ग निश्चित करावा व तसेच या मार्गाला संलग्न समृद्धी महामार्गासाठी नांदेडला जोडणारा जो रोड जात आहे त्यामुळेच आधीच तिथल्या शेतजमिनी सुपीक शेतजमिनी कमी झालेल्या आहेत आणि रेल्वे मार्गासाठी पुन्हा अजून त्याच पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात असल्यामुळे सध्यातील गौर नरसूळ बरबडी व आडगावचा शेतकरी उदासीन झालेला आहे आणि आपण शेतकऱ्याच्या जीवावर जगत आहे। कृषी प्रधान देश आहे। तर माझी केंद्र सरकारला कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात असल्यामुळे या महामार्गात रेल्वे बायपासचा पुनर्विचार करावा। मेरिटवर घेऊन या विषयावर चर्चा करावी व या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती करतो व माझा या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे असं मी माझे मनोगत मानतो।